नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माखणे, राष्ट्रीय अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष. आज सकाळी जेव्हा घरामध्ये वर्तमानपत्र आलं त्यावेळेस माझ्या मुलाने विचारलं की बाबा अर्थसंकल्प म्हणजे काय. आता ही इतकी मोठी कन्सेप्ट आहे, ती समजून तरी कशी सांगायची. आणि मग मी त्याला समजून सांगितलं की अरे बाळा, एखाद्या नोकरदाराला जो महिन्याला पगार येतो किंवा जसं आपली प्रॅक्टिस आहे, आपल्याला महिन्याला काही ठराविक पैसे मिळतात, ह्या पैशाचे आपण जे खर्च करतो आणि जी साठवणूक करतो त्यातनं, ह्यालाच अर्थसंकल्प म्हणतात. जसं एका छोट्या कुटुंबासाठी मी बोललो, तसं हे पूर्ण राज्यासाठी, पूर्ण देशासाठी लागू आहे. आणि मग मी स्वतः जेव्हा ती सगळी न्यूज वाचली आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी वाचलं की महाराष्ट्र राज्याचा कर्जाचा डोंगर हा आता 9,30,000 कोटी इतका मोठा झालेला आहे. आता त्याच्यावरती किती शून्य असतील हे मला देखील माहीत नाही आहे. आणि हे कर्जाचा डोंगर फेडणार कोण आहे? तर नक्कीच हे जे आत्ता मदमस्त असलेले जे सगळे सरकारमधले तिन्ही पक्ष आहेत आणि त्यांचे जे नेते आहेत, ते तर नक्कीच फेडणार नाही आहेत. मग ते कोणाच्या खिशातनं जाणार आहेत? तर ते आपल्या सामान्यांच्या खिशातनं जाणार आहेत. पुढचं मी वाचलं की महाराष्ट्राला जो काही महसूल गोळा होणार आहे तो काहीतरी जवळपास 5,72,000 का 62,000 कोटीच्या जवळपास आहे. आणि होणारा खर्च किती आहे? तर तो 7,62,000 आहे. म्हणजे जवळजवळ 2,00,000 कोटींनी खर्च जास्त आहे. मग मित्रांनो, तुम्ही विचार करा की एक व्यक्ती जिला 50,000 रुपये पगार आहे आणि तिचा खर्च ₹1,00,000 आहे, ती व्यक्ती कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागणार नाही तर ती काय समाजामध्ये काय म्हणतो आपण, एक भूषण म्हणून मिरवणार आहे का? आणि आज आपल्या राज्याची परिस्थिती तीच आहे. त्याच्या पुढं वाचलं, अरे म्हणलं ठीक आहे, चला जाऊ दे, हे दरवर्षीचंच आहे. कर्ज घ्यायचं, विकास योजना राबवायच्या, वर्ल्ड बँककडे भीक मागायची, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे भीक मागायची, मग ती अमेरिका आहेच भीक टाकायला वेगवेगळ्या नावांखाली आणि गुलाम बनवायला. बरं म्हटलं चला पुढं वाचू तरी काय आहे नक्की, पुढं काय आहे, काय अशी तरतूद केलेली यांनी. तर मला जे दृष्टीस दिसलं ते अतिशय निराशाजनक आहे. म्हणजे गेल्या 20-25 वर्षातला जो विकास आहे आणि त्यातल्या त्यात जो रस्त्यांचा विकास आहे, त्यांनी मला असं वाटलं की आता फक्त माझ्या छाताडावरनं तुम्ही रस्ता तयार करा, एवढंच बाकी राहिलं आहे. किती रस्ते करणार आहे तुम्ही? अहो बंद करा ते रस्ते तयार करायचं, बंद करा ही वाहन विक्री पहिल्यांदा. अहो आम्हाला चांगलं जगू द्या, आमच्या येणाऱ्या पिढीला श्वास घेऊ द्या. अर्थसंकल्पामध्ये काय अपेक्षित आहे? शिक्षणावरती तुम्ही किती तरतूद केली आहे तुम्हाला तोंड सांगायला? आरोग्य व्यवस्थेवरती किती तरतूद केली आहे तुम्हाला तोंड सांगायला? महिलांच्या सबलीकरणासाठी किती तरतूद केली? लाडकी बहीण योजना हे काही सबलीकरण नाहीये. आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही जी काय म्हणतो गांडुगिरी केलेली आहे, पळून गेलेले आहात तुम्ही. अहो एवढा तुमच्या छातीमध्ये दम होता ना, तर द्यायचे होते ना 2100 रुपये, का नाही दिले 2100 रुपये? आणि आहे त्या लाडक्या बहिणींना देखील तुम्ही यादीतनं काढून टाकताय, त्याची तरतूद कमी केलेली आहे. आणि हे सगळं जे तुमचं राजकारण चाललंय ना, या तिन्ही पक्षांचं आणि या तिन्ही नेत्यांचं, हे कशासाठी चाललंय? तर ते मिळणाऱ्या 20% कटसाठी चाललेलं आहे. पहिल्यांदा तर मी निषेध करतो जीएसटी कायद्याचा, जो केंद्र सरकारने 2017-18 साली आणलेला आहे. मित्रांनो, या कायद्यामुळं केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना अधू करून टाकलेला आहे. कारण जो काही जीएसटी जमा होतो तो डायरेक्ट केंद्र सरकारकडे जमा होतो आणि त्यातनं राज्याला वाटा मिळतोय. त्यामुळं आज राज्याकडे महसूल गोळा करायची कोणतीही वेगळी यंत्रणा नाही. म्हणजे आज राज्य कुठल्याही पक्षाचं असू दे, बीजेपीचा असो, काँग्रेसचा असो, त्या ममता बॅनर्जीचा असो, डीएमकेचा असो, आज प्रत्येकाला केंद्राकडे भीक मागायला लागतीये आणि केंद्र सरकार मग त्या राज्याला हवं तसं वागणूक देत आहे, त्यांना हवे त्या योजना राबवून घेत आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा केंद्र सरकार खर्च कशावर करताय? तर रोड्सवरती. का करताय? कारण त्या रोड्समधनं जो मिळणारा कट आहे तो सगळ्यात जास्त आहे, तो 20% आहे. हे लोकसंघर्षाला मान्य नाहीये. राज्य करणं म्हणजे फक्त काय विकास, रस्त्यांचा विकास करणं नव्हे. राज्य करणं म्हणजे प्रत्येक नागरिकाला
एक अभिमानास्पद जीवन जगण्याचा जो हक्क या लोकशाहीने दिलेला आहे ते म्हणजे राज्यकरण आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला अभिमानास्पद स्वाभिमानाने जगण्याचा सगळा हक्क तुम्ही हिरावून घेतलेला आहे. अहो, रस्त्यावरनं एखादा समजा नो एंट्रीतनं येत असेल आणि आपण त्याला बोललो तर तो कानाखाली मारायला लागलेला आहे. इथं सर्वसामान्य आणि गरिबांचं कोणाला काहीच घेणं देणं नाहीये. आज समाजामध्ये जी विषमता चालू आहे त्याला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे हे भाजपचं सरकार. कारण शिक्षणावरची तरतूद यांनी 14% 4% आणलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यात तर ती नाहीच आहे. आणि हो मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, ज्या मराठीला अभिजात दर्जा दिला त्या मराठीसाठी काय तरतूद केली यांनी? शून्य तरतूद आहे. मराठीला अभिजात दर्जा देणं म्हणजे काय ह्याचं भान तरी आहे का या राज्यकर्त्यांना? की जेव्हा एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो तेव्हा तिच्यासाठी काय काय करावं लागतं? मित्रांनो, असला अर्थसंकल्प काय खायच्या कामाचा आहे का आपला? जिथे आपण ऑलरेडी कर्जात बुडलेलो आहोत, महसूल कमी, खर्च जास्त, म्हणजे एके दिवशी आपण गुलामीकडे चाललेलो आहोत किंवा नव्हे आपण गुलाम झालेलो आहोत. म्हणजे जशी पेशवाईनी सगळं राज्य त्या इंग्रजांच्या ताब्यात देऊन टाकलं तसं ही नवी पेशवाई इंग्रजांच्या ताब्यात राज्य द्यायला निघाली आहे. आणि म्हणून कालचा जो अर्थसंकल्प राज्य सरकारने मांडलेला आहे त्या अर्थसंकल्पाचा आम्ही विरोध तर करतो, निषेधही करतो. कारण ह्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या स्वाभिमानी जगण्यासाठी जे काही राज्य घटनेनी कलम 21 खाली दिलेलं आहे त्यातलं काहीच अंतर्भूत नसल्यामुळे आम्ही याचा पुन्हा एकदा निषेध आणि विरोध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.